सावित्रीबाई फुले सन्मान 2022 या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीनं मनापासून स्वागत। या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीनजी करमळकर सर, प्रकुलगुरू डॉक्टर NS उमराणी सर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदरणीय राजेजी पांडे सर, प्रसेनजीत फडणवीस सर, मी सर्व मान्यवरांना विनंती करेन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पहिल्या रांगेमध्ये आपण सर्वांनी बसून घ्यावं। या कार्यक्रमासाठी ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करीत आहोत असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीनजी करमळकर सर, विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर NS उमराणी सर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदरणीय राजेजी पांडे सर, प्रसेनजीतजी फडणवीस सर, या सर्वांचं विद्यार्थी विकास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत विद्यापीठाचे अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर पराग काळकर सर, डॉक्टर मनोहर चासकर सर, यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं। कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करीत आहोत। मी सर्व मान्यवरांना विनंती करेन विद्यापीठ गीतासाठी आपण सर्वांनी उठून उभा राहूयात।
धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करतो विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर संतोष परचुरे सर यांना. सर्वांना नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ या विभागाच्या अंतर्गत प्रतिवर्षी होणाऱ्या सावित्रीबाई फुले सन्मान या वर्षीच्या गौरव समारंभामध्ये पूर्ण कोविड निर्बंधांचे पालन करून कोविड अनुरूप वर्तनाचं पूर्ण अवलंब करून आपण सर्वजण इथे प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित आहात. मी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजचे सर्व गौरवमूर्ती, त्याचबरोबर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू, प्रकुलगुरू, उपक्रम समन्वय समितीचे अध्यक्ष माननीय पांडे सर, माननीय फडणवीस सर, उपस्थित अधिष्ठाता वर्ग, त्याचबरोबर शोध समितीचे सर्व सदस्य आणि महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक तसेच माझ्या अनेक विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं स्वागत करतो. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शोध समितीच्या अध्यक्षा माननीय सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने मी प्रास्ताविकाचं वाचन करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले सन्मान वितरण सोहळ्यात आपलं स्वागत करताना मला मनापासून आनंद होतो आहे. आधुनिक काळाने स्त्रियांच्या कर्तृत्वाला एक अत्युच्च झळाळी मिळवून दिलेली आहे. विद्येच्या प्रांगणापासून समरांगणापर्यंत तसेच काव्यशास्त्र विनोदापासून अंतराळापर्यंत अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी आपली मोहर उमटवलेली आहे. मात्र अजूनही काही स्त्रिया अंगी गुणवैशिष्ट्ये असून देखील आत्मविश्वासाच्या अभावी अन्यायासमोर झुकताना दिसून येतात. त्या सर्वांना डोळ्यासमोर ठेवून आजच्या गौरवमूर्तींसारख्या दीपस्तंभासमान प्रकाशमान आणि समाजासाठी पथदर्शी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना नमन करणं मला आवश्यक वाटतं. या किरणांनी समाजातील विद्यार्थिनी, किशोरी, महिला प्रकाशित व्हाव्यात. त्याचप्रमाणे इतरे जनांचा महिला वर्गाप्रतीचा दृष्टिकोन अधिकाधिक सकारात्मक व्हावा हे या सन्मानाचं प्रयोजन आहे. सुप्रतिष्ठित कर्तृत्ववान महिलांचं कार्य ठळकपणे बिंबवावं. त्याचप्रमाणे आपल्या कार्याने स्वयंप्रकाशित झालेल्या महिलांचा परिचय, त्यांचा कार्यपरिचय समाजाला घडवून देणं हे या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे. पुष्पलता नडे, रेलू वसावे, कडूबाई खरात या आधुनिक सावित्री स्वरूप व्यक्तिमत्वांचा या उपक्रमांतर्गत झालेला सन्मान समाजाला अत्यंत भावलेला आहे. त्याचप्रमाणे गौरवमूर्तींनीही हा सन्मान त्यांच्यासाठी अतिशय प्रेरक असल्याची विनम्र भावना व्यक्त केलेली आहे. यंदाच्या सन्मानमूर्ती लता करे यांचा आपल्या स्वाभिमानाशी कुठेही तडजोड न करता परिस्थितीवर मात करण्याचा बाणा निश्चितच कौतुकास्पद आहे. ज्या व्यक्तीमध्ये क्षमता असते ती व्यक्ती संकटाला सुवर्ण संधीमध्ये परिवर्तित करू शकते. दात्याने देऊ केलेला सानुग्रह अथवा सहानुभूती विनम्रपणे नाकारून स्वतःच्या जिद्दीवर संकटावर मात करण्याचा लता करे यांचा गुणविशेष निश्चितच अनुकरणीय आहे. विद्यापीठ परिवारातील माझ्या सहकारी बागेश्री मंठाळकर यांच्या निर्भीड आणि एकाकी लढवय्येपणाचं आम्हाला निश्चितच कौतुक वाटतं. वैयक्तिक हितसंबंध आणि स्वार्थाचा लवलेशही न बाळगता वंचितांच्या न्यायासाठी धाव घेणाऱ्या बागेश्री मंठाळकरांना हा सन्मान म्हणजे आम्ही त्यांना दिलेलं मायेचं पाठबळच आहे. भक्ती संप्रदायातील राजस आणि सात्विक व्यक्तिमत्व म्हणजे गोदावरी मुंडे. पण आध्यात्मिक क्षेत्रातही स्त्रियांना मिळणारी गौण वागणूक बालवयापासूनच त्यांच्या बंडखोर वृत्तींनी अस्वीकृत केली. मात्र त्यांचा संघर्ष हा अध्यात्माच्या परंपरेच्या भक्तिमार्गावर राहूनच सुरू होता. आपली रसाळ वाणी आणि काळजाला भिडणारा सूर या जोरावर टाळ मृदुंग वीणेच्या साथीने गोदावरीबाईंनी अध्यात्म भक्तिसंगीत या क्षेत्रात अढळ स्थान प्राप्त केलेलं आहे. एखादी गोष्ट आपल्याकडे नसेलच तर आपल्याला तिचं महत्त्व माहीत नसतं. पण असलेली गोष्ट गमावणे, विशेषतः दृष्टी,
ऐन उमेदीच्या काळात दृष्टिदोष निर्माण झाल्यावर न खचणाऱ्या पूजाचं कौतुक करावं तेवढं थोडंच. भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचं तिचं स्वप्न. ध्येयप्राप्तीच्या मार्गामध्ये कोणत्याही संकटासमोर तिने हात टेकले नाहीत. पूजा आज मसुरीला प्रशिक्षण घेते आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात उपस्थित आहे. तिचे कुटुंबीय या कार्यक्रमात उपस्थित आहेत. तुम्हा आम्हा सर्वांच्या कौतुकाचं पाठबळ पूजाला कायमस्वरूपी लाभत राहणार आहे. अनिष्ट चालीरीतींचे तट भेदून अशक्य ते शक्य करणाऱ्या, स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या पद्मश्री डॉक्टर कल्पना सरोज यांचं जीवन म्हणजे आदर्श स्त्री जीवनाचा वस्तुपाठ होय. जो अन्याय, जी संकटं आपण अनुभवली, त्या संकटांपासून समाज बांधव, स्त्रिया आणि पीडितांचं संरक्षण करणं, त्यांना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक सुरक्षा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देणं हेच कल्पनाजींचं आयुष्य बनलेलं आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर यांनी आमच्या आग्रहाला मान देऊन विद्यापीठाचा हा सन्मान स्वीकारण्यास विनम्र स्वीकृती दिली. त्यांची क्षमता, विद्वत्ता आणि विनय यात कशाला मोठं मानावं आणि कशाला नाही अशी समितीची धारणा झालेली आहे. लष्करी सेवेतील कालखंड पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात पूर्ण क्षमतेने नेतृत्व करीत असलेल्या माधुरीजींना आमची समिती मानवंदना देत आहे. या शोध समितीचं कार्य म्हणजे मी आणि माझ्या अन्य सहकारी डॉक्टर माधवी रेड्डी, डॉक्टर स्मिता झिंजरडे आणि डॉक्टर सुवर्णा घोलप यांच्याद्वारे सावित्रीबाईंच्या पथदर्शी कार्यालय केलेलं कृतज्ञ वंदन आहे. धन्यवाद. हे प्रास्ताविक होतं माननीय सुनेत्रा पवार यांचं. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर एकूणच या संदर्भातली भूमिका आणि एकूणच हा सर्व उपक्रम आपण जो घेतलेला आहे या संदर्भातली भूमिका मांडण्यासाठी मी विनंती करतो व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदरणीय राजेश पांडे सर यांना. व्यासपीठावर विराजमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर सर, आदरणीय प्रकुलगुरू डॉक्टर उमराणी सर, माझे सहकारी प्रसेनजित फडणवीस, व्यवस्थापन परिषद सदस्य, आमचे अधिष्ठाता डॉक्टर छासकर, डॉक्टर कारकर, संतोष परचुरे संचालक आणि हजारो लोक विद्यार्थी आपला कार्यक्रम बघतायत, पण या कार्यक्रमाच्या संयोजिका आणि आमच्या व्यवस्थापन परिषदेतल्या सहकारी सुनेत्राताई पवार, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सन्मानार्थी आणि आमच्या व्हर्च्युअल याच्यामध्ये सहभागी झालेले सगळे विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, बंधू भगिनींनो, गेल्या 3 वर्षापासून हा उपक्रम आम्ही विद्यार्थी विकास मंडळात सुरू केला आणि सावित्रीबाईंच्या जयंतीच्या दिवशी हा पुरस्कार द्यावा असं आम्ही साधारणतः ठरवलेलं आहे. गेली 2 वर्ष आम्ही करू शकलो. यावर्षी थोडंसं कोरोनामुळे तो कार्यक्रम उशिरा आणि अशा प्रकारे आपल्याला करायला लागतो आहे. खरं म्हणजे विद्यापीठ हे समाजाचं एक अत्यंत महत्त्वाचं अंग आहे आणि त्यामुळे जसं विद्यार्थ्याला डिग्री दिली पाहिजे, विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे, तसं समाजातल्या प्रत्येक गोष्टीचं प्रतिबिंब हे विद्यापीठात उमटलं पाहिजे. हा आमचा सगळ्यांचा खूप आग्रह आहे. माननीय कुलगुरूंचा तो आग्रह असतो आणि अशा अनेक उपक्रम या विद्यापीठामध्ये, जे विद्यापीठ हे समाजाभिमुख कसं असलं पाहिजे याचं उदाहरण म्हणजे या विद्यापीठातले अनेक छोटे छोटे अनेक प्रयोग आहेत. मी काल अवजड उद्योगमंत्री महेंद्र पांडेंच्या उपस्थितीमध्ये झालेला कार्यक्रम असेल, या ठिकाणच्या सगळ्या अध्यासनांच्या माध्यमातून होणारे उपक्रम असतील, अनेक म्हणजे रोज काहीतरी चालू असतं. अशा प्रकारची उपक्रमशीलता विद्यापीठात जोपासली जाते आणि त्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी सुरू आहे. त्यातला हा एक आज कार्यक्रम म्हणजे गेल्या 3 वर्षातल्या पुरस्कार जर बघितले आपण तर आपल्या सगळ्यांना इतकी प्रेरणा मिळते की अशा प्रकारचं कर्तृत्व असणाऱ्या महिला बऱ्याच, म्हणजे गेल्या वर्षी नंदुरबार जिल्ह्यातल्या एका पाड्यावरच्या आदिवासी महिलेचा आपण सन्मान केला.
तिने कोरोनाच्या काळात केलेल्या नावेतनं मुलांना नेण्याचा उपक्रमाचा. इथपासून तर अगदी आमच्या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी आहेत, आम्हाला अभिमान आहेत, कानिटकर मॅडम असतील, कल्पना सरोज नाव आपण ऐकतोय, आज प्रत्यक्ष आपली भेट झाली आहे. फार अगदी इंग्लंडपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या वास्तूपर्यंत त्या भिडल्या, तिथले गेल्या आणि वेगळ्या प्रकारच्या उद्योग, समाज, रोजगार या सगळ्या विषयात असं बहुआयामी व्यक्तिमत्व या ठिकाणी आज आहेत. गोदावरीताईंचं आम्ही नाव ऐकून होतं, त्यामुळे अशा प्रकारच्या पूजा कदम आज नाही आहे, पण इतक्या प्रतिकूलतेतनं हे यश मिळवणं हे सगळ्यांना आपल्याला मला वाटतं हे आहेत. भाग्यश्री मंडळकर ह्या स्वतः आमच्या अधिसभा सदस्य आहे, पण सामाजिक क्षेत्रात त्यांचा एक वेगळा ठसा आहे आपल्या सगळ्या कामातनं. त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान या व्यासपीठावरनं होणं हे खरं म्हणजे या विद्यापीठाच्या या व्यासपीठाचा सन्मान आहे. आणि त्यामुळे आपण सगळेजणं म्हणजे कानिटकर मॅडमांचं विशेष कौतुक आहे. उद्या मुलीचं लग्न आहे आणि तरी ते आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं एक ॲफिलिएशन आहे विद्यापीठाशी आणि ते आदरणीय कुलगुरू आहे आरोग्य विद्यापीठाच्या आणि ते आल्या आहेत कार्यक्रमाला. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विद्यापीठाच्या या सगळ्या उपक्रमशीलतेमध्ये आपला सहभाग यापुढेही असावा आणि आपल्या कर्तृत्वाने आपण जे समाजाला दिलेलं आहे ते येणाऱ्या पिढीला या विद्यापीठाच्या व्यासपीठावरनं या विद्यापीठातल्या विद्यार्थिनींना विद्यार्थ्यांना कसं मिळेल हा संदेश आपल्या याच्यातनं मिळावा, ती प्रेरणा आपल्या सगळ्या आजच्या कार्यक्रमात त्यांना मिळावी, हेच या कार्यक्रमाचं यश आहे असं मला वाटतं. तर मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. मनापासून धन्यवाद सर. सर, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहातच. विद्यार्थी विकास मंडळ हे मुळात दोन भूमिकेने काम करतं. एक म्हणजे विद्या विकास आणि दुसरा म्हणजे स्वररंग. या दोनही उपक्रमांचा शुभारंभ आपण उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करीत आहोत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीनजी करमळकर सर, प्रकुलगुरू डॉक्टर NS उमराणी सर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदरणीय राजेशजी पांडे सर, प्रसेनजित फडणवीस सर, अधिष्ठाता आदरणीय चास्कर सर, आदरणीय काळकर सर, या सर्वांच्या शुभहस्ते आपण विद्या विकास आणि स्वररंग या उपक्रमाचा शुभारंभ करीत आहोत. मनापासून धन्यवाद. यानंतर उपस्थित सर्व गौरवमूर्तींचा आपण सन्मान करणार आहोत. सुरुवातीला आपण माहितीपट गौरवमूर्तींचा पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण त्या गौरवमूर्तींना या ठिकाणी व्यासपीठावरती आमंत्रित करणार आहोत. सुरुवातीला आदरणीय लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर या गौरवमूर्तींचा आपण माहितीपट या ठिकाणी पाहूयात. अस्तित्वाचे अक्षांश रेखांश आपल्या अस्तित्वाने जतन करते ती म्हणजे स्त्री. या स्त्री असण्याच्या व्याख्येचं जिवंत उदाहरण म्हणजे लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर. लष्करी सेवेसाठी प्रतिष्ठित असलेल्या अतिविशिष्ट सेवा पदक विजेत्या डॉक्टर माधुरी कानिटकर 29 फेब्रुवारी 2020 रोजी लेफ्टनंट जनरल झाल्या. हे पद भूषवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला म्हणून त्यांचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहेच. नवी दिल्ली येथील एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख, पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या महिला अधिष्ठाता असे पदभार समर्थ करणाऱ्या डॉक्टर कानिटकर यांची 6 जुलै 2021 रोजी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली आणि अस्तित्वाचे काठ ठळक झाले. अभ्यास व शिक्षणेतर क्षेत्रातील राष्ट्रपती सुवर्ण पदक त्यांना प्रदान करण्यात आले. विवाहानंतर स्त्रीच्या प्रतिभेचा अंत होतो हे उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या माणसांसाठी डॉक्टर कानिटकर या परिवर्तनाची मशाल आहेत. या मशालीला सोबत होती पती लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर यांची. ज्ञानरूपाने प्रकाशित झालेल्या व्यक्ती बहुधा पानातच संपतात, परंतु डॉक्टर माधुरी कानिटकर यांचं तसं झालं नाही. विश्वाच्या पानावर सुद्धा त्या अग्रगण्यच राहिल्या.
जिथं एक पाय जीवनात आणि दुसरा पाय मरणाच्या दारात असतो, त्या लष्करात सगळ्या चौकटी मोडून अधिकारी होणारी ही आधुनिक सावित्रीच नव्हे काय? आदरणीय डॉक्टर माधुरी कानिटकर राष्ट्र सुरक्षेची आपली भूमिका पूर्ण करून आता आपण जीवसुरक्षेचे नेतृत्व करीत आहात. आपल्यातील याच अतिविशिष्ट विज्ञान वर्धिनीला सलाम करीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाकडून देण्यात येणारा सावित्रीबाई फुले सन्मान आपणास सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत, याचा आपण स्वीकार करावा. घोलप मॅडम यांना विनंती करतो. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर सर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान स्वीकारत आहात. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण मनापासून अभिनंदन करूयात डॉक्टर माधुरी कानिटकर यांचं. मी आदरणीय डॉक्टर माधुरी कानिटकर यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अस्तित्वाचे अक्षांश रेखांश आपल्या अस्तित्वा सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माननीय कुलगुरू करमळकर साहेब, व स्टेजवर बसलेले, व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर, माझ्याबरोबर सहभागी सगळ्यांना ज्यांना आज अवॉर्ड मिळतोय, बाकी सगळे फॅकल्टी आणि ऑडियन्समध्ये बसलेली लोक, आणि मुख्य करून सगळे विद्यार्थी जे आज ऑनलाईन हा फंक्शन बघतायत, तर सर्वप्रथम मी खूप तुमचे सगळ्यांचे आभार मानते की आज मला एवढ्या तुम्ही सगळ्यांनी माझं म्हणजे प्रोत्साहन अजून वाढवलं पुढे काम करण्याचं. कारण जे पास्ट आहे हे सगळं पास्ट होतं, त्याच्यावरनं फ्युचरचं आपण पुढे काय करायचं याचं प्रोत्साहन आपल्याला बघत राहावं लागतं. तर मला फक्त सगळ्यांना एकच सांगायचं आहे की जसं आपण ह्या सगळ्या स्त्रियां आज आपण पुढे करू शकतो, कारण सावित्रीबाई फुलेसारख्या महिला होत्या आणि त्यांनी म्हणून नेहमी महाराष्ट्र हे राज्य पुढे राहिलेलं आहे महिला शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं. आणि मी नेहमी सांगते की माझ्या घरातही अशाच एक होत्या ज्याच्या कारणी मी आज इतकी पुढे उभी राहू शकले. माझी आजी जी एक अनाथ होती आणि जी एक बालविधवा होती, तिला वाढवली महर्षी कर्वेंनी आणि ती पुढे डॉक्टर बनली आणि तिने जे आम्हाला सगळ्यांना शिकवलं, त्यामुळे आम्ही आज तिन्ही बहिणी पुढे गेलो आहे आणि एक डॉक्टर, एक इंजिनियर, एक तिसरी पण पिडियाट्रिक सर्जन, असे सगळ्या प्रत्येकजणी आपल्या पायावर उभ्या राहिल्या आणि पुढे मागे कधी बघावं लागलं नाही. तर आमच्यासाठी एक उदाहरण आजीचं होतं. आणि त्याच्यानंतर पुण्या शहरात शिक्षण मिळालं जिथे कुठेही फरक केला गेला नाही. त्यामुळे मी कधी स्वतःला स्त्री असं समजलेच नाही. मी नेहमी स्वतःला म्हणजे जे मी 3 रोल्स हे केले की मी एक फौजी आहे, मी एक मिलिटरीची सोल्जर आहे, अस्तित्वाचे अक्षांश रेखांश आपल्या अस्तित्वाने आहे, किंवा मी एक डॉक्टर आहे. ह्याच्यात कुठेही जेंडर स्त्री पुरुषाचं येतच नाही. आणि मी असा कधी विचारच केला नाही की मी स्त्री आहे म्हणून हे कसं काय होणार. तर तसंच आपण मुलींना वाढवतोय आणि हे आजच्या मुलींसाठी खूप इम्पॉर्टंट आहे की त्यात अशाच विचारात पुढे जाऊ. पण ह्याच्याबरोबरीने जसं सावित्रीबाई फुलेंची त्यांची मी कथा वाचलेली आहे, त्यांच्या यजमानांनी त्यांचा खूप सपोर्ट दिला, शिक्षण म्हणा पुढे जाण्या. तसं आपल्याला सगळ्यांना जितक्या आपण महिला पुढे जातो त्यांच्या पाठीशी त्यांचे वडील, त्यांचे भाऊ, त्यांचे यजमान, सगळे त्यांना म्हणजे प्रोत्साहित करतात. त्यामुळे आज मी त्यांना सगळ्यांना सुद्धा नमन करते, त्यांना सल्यूट करते की असंच आपण करत राहू तर समाज पूर्ण पुढे जाईल. कारण एक स्त्री पुढे जाणं किंवा एक पुरुष पुढे जाणं ह्याच्यात समाजात दोघांनी इक्वली पुढे जायला, तर प्रत्येकाने अजून 8-10 लोकांना प्रोत्साहित करून पुढे, त्याच्यात जेंडर स्त्री किंवा पुरुषाचा काही फरक न करता सगळ्यांनी एकत्र पुढाकार घ्यावा, सगळ्यांना हे असं मी सगळ्यांना विनंती करते.
आणि एवढेच सांगून पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. खूप मनापासून धन्यवाद आदरणीय माधुरी कानिटकर मॅम. अतिशय व्यस्त अशा शेड्यूलमधून आपण उपस्थित राहिलात. कौटुंबिक कार्यक्रम असतानासुद्धा आपण उपस्थित राहिलात. मनापासून आभार. यानंतर पुढील गौरवमूर्ती आदरणीय श्रीमती लता करे यांचा माहितीपट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रयत्नांना वयाचं कोणतंही बंधन नसतं, त्यामुळे जिंकणं हे नेहमीच चिरतरुण असतं. जिथे मॅरेथॉन जिंकणं आपल्यासारख्यांना शक्य होत नाही, तिथे वयाच्या 65व्या वर्षी स्वतःचं आयुष्य पणाला लावत नवरा दीर्घायुषी व्हावा यासाठी मॅरेथॉनची स्पर्धा जिंकणाऱ्या आदरणीय लताबाई करे या लाखो महिलांना दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करत आहेत. लता भगवान करे या मूळच्या विदर्भातल्या, मात्र पोट भरण्यासाठी बारामती तालुक्याच्या रहिवासी झाल्या. 2014 साली त्यांच्या पतीवर उपचारासाठी 5,000 रुपयांची आवश्यकता होती, पण तेवढे पैसे नसल्यानं त्यांच्यासमोर मोठी अडचण होती. त्यावेळी त्यांनी बारामती मॅरेथॉनच्या स्पर्धेबद्दल ऐकलं. त्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यास 5,000 रुपयांचं बक्षीस मिळणार होतं. त्यामुळे लता करे यांनी या स्पर्धेत भाग घेतला. नऊवारी साडी, डोक्यावर पदर, कपाळाला भलं मोठं कुंकू अशा अवस्थेत अनवाणी पायांनी बारामतीच्या रस्त्यावर करे आजी धावायला लागल्या. करे आजींच्या नावाचा जयघोष रस्त्याच्या दुतर्फा सुरू होता. करे आजी धावत राहिल्या आणि बघता बघता ही स्पर्धा करे आजींनी जिंकली. मिळालेल्या पैशातून त्यांनी त्यांच्या पतीवर उपचार केले. विशेष म्हणजे लता करे यांनी सलग 3 वर्ष या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या जिद्दीचं चित्रपट क्षेत्रातल्या मान्यवरांनीही कौतुक केलं. याचंच रूपांतर लता भगवान करे या चित्रपटात झालं, ज्यामध्ये लता आजींनी स्वतः भूमिका केली आहे आणि त्यांच्या या भूमिकेकरता त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. एक मुंगी सुद्धा प्रचंड पहाड पार करू शकते, तेवढी जिद्द फक्त तुमच्यात असायला पाहिजे, असा संदेश लता करे आयुष्याच्या या वळणावर देत आहेत. आदरणीय लताताई करे आयुष्याची मॅरेथॉन जिंकणाऱ्या आपल्या चिरतरुण धावेला सलाम करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाकडून देण्यात येणारा सावित्रीबाई फुले सन्मान आपणास आदरपूर्वक प्रदान करीत आहोत. याचा आपण स्वीकार करावा. मनापासून धन्यवाद. मी आदरणीय लता करे यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते आणि सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याचं कारण म्हणजे माझे मालक आजारी होते आणि मला पैशाची गरज होती, म्हणून मी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. आणि स्पर्धेच्या अगोदरल्या दिवशी मला थंडी ताप आला होता, तरी पण माझ्या मनात जिद्द होती की मी मॅरेथॉन जिंकले तर मला बक्षीस मिळेल आणि मी माझ्या मालकाच्या दवाखान्याचा उपचार करीन, अशी माझ्या मनात जिद्द होती. आणि म्हणून मी या जिद्दीमुळं मॅरेथॉन जिंकू शकले. आणि या मॅरेथॉनमध्ये माझा नंबर आल्यामुळं माझं संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात माझं नाव झालं आणि मला भरपूर मानसन्मान मिळाले. याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि त्यामुळं मला चित्रपटमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि
त्या चित्रपटमध्ये माझे मालक, माझा मुलगा आणि आम्ही खूप असा कष्टाचा कष्टाचं सगळं पिक्चर त्याच्यात काम केलेलं आहे आम्ही. आणि ही अशी जिद्द सगळ्या स्त्रियांमध्ये, आणि ही माझी जिद्द म्हणजे सगळ्यांना प्रेरणा देण्यासारखी आहे. आणि माझी विनंती आहे सगळ्या महिलांना आणि सगळ्या लहान मोठ्यांना की आपल्यात जिद्द असेल तर आपण कुठलेही प्रसंग पार करू शकतो, आणि ही जिद्द सगळ्यात असावी. आणि या माझ्या पिक्चरला पुरस्कार पण मिळाला, मला याचा खूप अभिमान वाटतो. आणि आमचे सगळ्यांची खूप कष्ट आहेत पिक्चरमध्ये, पण या लॉकडाऊनमुळं आमचा पिक्चर म्हणजे असं हे नाही, पिक्चर म्हणजे असा चालला नाही. पण पिक्चर म्हणजे असं सगळा कष्टाचा पिक्चर आहे आणि सगळ्यांना प्रेरणा देण्यासारखा आहे. आणि सगळी अशी जिद्द सगळ्यामध्ये असावी, मी अशी सगळ्यांना विनंती करते. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद आदरणीय लता करे. यानंतर पुढील गौरवमूर्ती आदरणीय श्रीमती बागेश्री मंठाळकर. मोडलेल्या माणसांची दुःख ओली झेलताना त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, कोणती ना जात त्यांची कोणता धर्म त्यांचा, दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना. या काव्यपंक्ती ज्यांच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहेत त्या म्हणजे आदरणीय श्रीमती बागेश्री मंठाळकर, अर्थात सर्वांच्या बागेश्रीताई. अन्यायाविरुद्ध स्वतःहून पुढाकार घेणं, न्यायासाठी लढा देणं आणि न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणं हे व्रत घेऊन वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांनी चळवळीत सहभाग घेतला. फीवाढीच्या विरोधात, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, त्यांच्या न्याय हक्कांसाठी त्या अनेक वेळा रस्त्यावर उतरल्या. चळवळींच्या मुशीत घडत असताना विचारांची व्यापकता, सर्वसमावेशकता आणि नेतृत्वाचा आवाका वाढतच गेला. केवळ स्थानिकच नव्हे तर देश पातळीवरचा काश्मीर प्रश्न, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा चीनमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा प्रश्न, या सर्वांच्या निषेधार्थ त्यांनी अनेक निदर्शनं आणि आंदोलनं केली. सामाजिक क्षेत्रात गेल्या 3 दशकांपासून त्या सक्रिय आहेत. स्वरूपवर्धिनी आणि सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प यासारख्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्त्रिया आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या झोपडपट्ट्यांमधील मुलांची उन्नती व्हावी याकरिता त्यांनी अखंड प्रयत्न केले. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना विविध लघुउद्योग निर्मितीसाठी आर्थिक बळ आणि मानसिक पाठबळ दिलं. झोपडपट्टीतील महिला देखील विमानातून प्रवास करू शकते, समुद्राच्या काठावर इतरांच्या बरोबरीनं मुक्त आनंद घेऊ शकते, यासाठी गोवा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मदतीनं पणजी शहरामध्ये या महिलांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली. पौगंडा वस्तीतील किशोरवयीन मुलींसाठी प्रत्यक्ष झोपडपट्ट्यांमधून विविध व्याख्यानं दिली आणि कार्यशाळा घेतल्या. तसंच पुणे आणि मुंबई या 2 शहरातील तृतीयपंथी समुदायासाठी समुपदेशन, त्यांच्या विविध कार्यशाळांचं आयोजन, कोरोना काळात त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करणं अशा विविध स्तरावर सामाजिक क्षेत्रातील त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. तसंच विद्यापीठ अधिसभा, राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार मंडळ आणि MNGL संचालक मंडळ अशा सुप्रतिष्ठित संस्थांमध्ये कामाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यांनी गगनभरारी घेतलेली आहे. मात्र वंचितांच्या न्यायहिताप्रती त्यांची जोडलेली नाळ कायमस्वरूपी अतूट राहील. आदरणीय बागेश्री मंठाळकर आपल्या न्यायासाठीच्या संघर्षमय प्रवासाला सलाम करीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाकडून देण्यात येणारा सावित्रीबाई फुले सन्मान आपणास आदरपूर्वक प्रदान करीत आहोत. याचा आपण स्वीकार करावा. आणि आदरणीय कुलगुरू डॉक्टर नितीनजी करमळकर सर यांना विनंती करतो आपण विद्यापीठाचं सन्मानचिन्ह प्रदान करावं.
आदरणीय बागेश्री मंठाळकर यांना विनंती करतो आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर सर, प्रकुलगुरू डॉक्टर NS उमराणी सर, अधिष्ठाता चास्कर सर, पराग काळकर सर, व्यवस्थापन परिषदेतले माझे सहकारी आदरणीय राजेश पांडे सर, प्रसेनजित फडणवीस सर, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आत्ता इथं उपस्थित नाही आहेत, पण ह्या समितीच्या अध्यक्ष आणि माझ्या सहकारी सुनेत्राताई पवार, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर संतोष परचुरे सर, आजच्या सगळ्या पुरस्कार्थी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ऑनलाईन ज्यांनी ह्या कार्यक्रमात सहभागी झालेले तसे सगळे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, खरं तर आज काय बोलावं हा मला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण रेड्डी मॅडम असतील, सुनेत्रा पवार असतील, यांच्याबरोबर गेली 2 वर्ष ह्या समितीबरोबर मी काम करत होते. समितीच्या बैठका, चांगल्या कर्तृत्ववान महिलांची नावं काढणं, त्यांच्याशी बोलणं, ती समिती पुढे सादर करणं आणि असे कार्यक्रम, या अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं हा खरं तर माझा आजपर्यंतचा रोल होता. आज या पुरस्कारार्थींच्या बरोबरीने बसणं मला थोडं अवघडल्यासारखं वाटतं आहे. साधारणपणे समाजामध्ये काही भरीव कामगिरी केलेली आहे, काही आउट ऑफ द बॉक्स असं केलेलं आहे. आत्ता लताताईंचा आपण व्हिडिओ बघितला किंवा कानिटकर मॅडमचाही व्हिडिओ बघितला, पुढचेही आपण अनेक व्हिडिओ बघू. काहीतरी वेगळं ज्यांचं केलेलं आहे अशांना हा पुरस्कार दिला जातो. पण मला हा पुरस्कार देताना समितीचा काहीतरी वेगळा हेतू असावा असं मला वाटतं. कारण काय, ह्या समितीतले सगळे माझे सहकारी आहेत आणि मला असं जाणवतं आहे की ते डोळे वटारून सांगतायत की मॅडम लक्षात आलं ना, एवढं काम करायचं असतं, इतक्या कन्सिस्टन्सीने करायचं असतं आणि ते तुम्हाला करायचं आहे म्हणून हा पुरस्कार दिलेला आहे. गमतीचा भाग सोडून देऊयात, पण गेली 4 वर्ष विद्यापीठामध्ये काम करत असताना ह्या सगळ्या सहकार्यांचं खूप चांगला अनुभव मिळाला. कुलगुरू सर असतील, प्रकुलगुरू सर असतील, अधिसभेतली लोक असतील, विद्यापीठातले कर्मचारी असतील, यांच्याबरोबर काम करणं हा एक खरंच खूप चांगला अनुभव होता. माझ्या कॉलेजच्या वयापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसारख्या एका चळवळीच्या माध्यमातून मी सामाजिक कामाशी जोडली गेले. स्वरूपवर्धिनी असेल, सुराज्य सर्वांगीण विकास असेल, ह्या प्रकल्पांच्या मधून त्यात सामाजिक कामाशी अखंड काही ना काही माझं नातं जोडलं गेलं. या ठिकाणी आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे तृतीयपंथीयांकरता मधल्या गेल्या 2 वर्षांच्या काळामध्ये आम्ही काही ना काही काम केलं. पण मला त्याला काम म्हणायचं आत्ता धैर्य होत नाही आहे, कारण का ह्या काळामध्ये फक्त त्यांना अन्नपुरवठा असं करू शकलो. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काही तृतीयपंथीयांना त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या वस्त्यांपर्यंत जाऊन आम्ही शिधा देत होतो. हे देत असताना त्यांच्या जवळ जाणं, त्यांना जाणून घेणं, त्यांच्यातल्या काही जणांची मैत्री करणं हे शक्य झालं. आणि असं लक्षात आलं की पोटाची भूक तर सहज भागू शकते, पण मनाची भूक भागवणं खूप गरजेचं आहे. भौतिक अर्थानं आपल्या समाजात आहेत, पण मनानं समाजाच्या वेशीबाहेर ज्यांना आपण टाकलेलं आहे अशा या तृतीयपंथीयांना ॲक्सेप्टन्सची खूप जास्त गरज आहे. कुठल्याही तृतीयपंथी व्यक्तीकडे बघताना आपल्या नजरेमध्ये जी अनावश्यक उत्सुकता आणि त्याच्यानंतर त्याचं जे घृणेमध्ये रूपांतर होतं, हे कुठल्याही व्यक्तीला सहन होणारं नसतं. सामान्य माणसाकडे ज्या नितळ आणि सहज नजरेनं आपण बघतो, तीच नजर समाजातल्या प्रत्येक माणसाला अपेक्षित असते. आणि हे सगळं बघितल्यावर तर मला असं वाटतं की आम्ही कामाला अजून सुरुवातच नाही केलेली आहे. त्यामुळे केवळ तृतीयपंथीयांमध्ये नाही तर समाजातही काम करण्याची गरज आहे. कारण का ही मानसिकता जोवर बदलणार नाही तोवर कुठलाही तृतीयपंथी ह्या आपल्या समाजाच्या मेनस्ट्रीममध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे कामाची आत्ता तर कुठे सुरुवात झालेली आहे. माननीय कुलगुरू सरांनी ह्या कामाकरता आम्हाला जे काही संशोधन करायचं आहे, जो काही सर्व्हे करायचा आहे, त्याच्याकरता पूर्ण सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि मला खात्री आहे की तो सर्व्हे आम्ही येत्या काळात पूर्ण करून काही कॉन्क्रीट आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करू शकू. त्यामुळेच हा पुरस्कार मी पुरस्कार म्हणून स्वीकारण्याऐवजी ह्या कामाशी कमिटमेंट ठेवण्याची एक आठवण देणारं माध्यम म्हणून याकडे बघते आणि त्याचा तसा स्वीकार करते. आत्ता ही जी डॉक्युमेंटरी दाखवली त्याच्यामध्ये ज्या 4 ओळी सांगितल्या गेल्या, मी विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ काम करत असताना आमच्या कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक प्रतिमा होती आणि त्याच्या खाली ह्या 4 ओळी लिहिलेल्या होत्या.
कोण कवी आहे मला माहिती नाही, पण माझ्याकरता ह्या ओळी ह्या गीता आहेत. मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, कोणतीना जात त्यांची कोणताना धर्म त्यांचा, कोणतीना जात त्यांची कोणताना धर्म त्यांचा, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे माणसाला. हीच कन्व्हिक्शनची भावना माझ्या ठाई कायम राहावी ही ईश्वराचरणी प्रार्थना करून मी वाणीला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय बागेश्रीजी मंडळकर. यानंतर पुढील गौरवमूर्ती श्रीमती गोदावरी मुंडे. वारकरी संप्रदायानं आध्यात्मिक लोकशाहीची स्थापना करत स्त्रियांना अध्यात्माचा अधिकार मिळवून दिला. यामुळेच संत मुक्ताबाई ते संत बहिणाबाईंपर्यंत स्त्री संतांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली. मात्र आध्यात्मिक लोकशाहीचा हा विचार आजही पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या महाराष्ट्रात रुजला नाही. म्हणूनच संत जनाबाईंची जन्मभूमी असलेल्या गंगाखेड येथून गळ्यात विणा घेऊन धरीला पंढरीचा चोर या अभंगावर उभ्या महाराष्ट्राला टाळ धरायला लावणारी एक बंडखोर तथा निष्ठावंत वारकरी म्हणजे गोदावरी मुंडे. लहानपणी कीर्तनात टाळ घेऊन उभी राहिली म्हणून कीर्तनकारानं खाली बसवलं. मुलगी टाळ घेऊन उभीच राहू शकत नाही हा अपमान 5वीला पुजलेला. परंतु सोबत डोईचा पदर आला खांद्यावरी हा जनाबाईंचा विचार होता. परिस्थितीनं सुरुवातीलाच शाळेचे दरवाजे बंद केले, पण भजन ऐकणं बंद नव्हतं. यामुळे 1000हून अधिक भजनं तोंडपाठ झाली. हळूहळू त्या अभंगांना स्वरांच्या माध्यमातून भावनेचं रूप आलं आणि भावपूर्ण भजन समाजानं उचलून धरलं. लाखोंचा समाज गोदावरीताईंचं भजन ऐकायला गोळा होऊ लागला. आज पंढरीच्या वारीत ऐकुनी वेणूचा नाद धरीला पंढरीचा चोर ही गोदावरीताईंची भजनं ऐकल्याशिवाय वारी पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. महाराष्ट्राच्या लोककलेच्या प्रांतात गेली 40 वर्ष संत जनाबाईंच्या विचारांची कास धरत परिवर्तनाची पताका खांद्यावर घेऊन आध्यात्मिक आणि सामाजिक जागर करणाऱ्या गोदावरीताई या आधुनिक महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी वारकरी आणि संत परंपरेतील एकतारी आहेत. आदरणीय गोदावरीताई मुंडे, आपण करीत असलेल्या या कार्याला सलाम करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्याकडून दिला जाणारा सावित्रीबाई फुले सन्मान आपणास गौरवपूर्वक प्रदान करीत आहोत. त्याचा आपण स्वीकार करावा. मी आदरणीय अपूर्वा पालकर मॅडम यांना विनंती करतो, आपण गोदावरी मुंडे यांना घेऊन व्यासपीठावरती यावं. विद्यापीठाची शाल आपण गोदावरी मुंडे यांना अलंकृत करावी आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्याची विनंती करतो विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर सर यांना. मनापासून धन्यवाद. मी आदरणीय गोदावरी मुंडे यांना विनंती करतो, आपण मनोगत व्यक्त करावं. रामकृष्ण हरी. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय सावित्रीबाई फुले, आदरणीय सर्व जमलेल्या महिला, माझ्यासोबत ज्याला सन्मान मिळतो त्या महिला, मला म्हणजे बोलण्याची सवय नाही. भजन जर दिवसभर जरी म्हणा म्हणलं तरी मी पूर्ण दिवस म्हणेल, ते बी न बघता. पण बोलण्याची सवय नसल्यामुळं मी थोडं बोलते. मला हा पुरस्कार, मला भरपूर संतांचे पुरस्कार भेटले, पण विशेष पुरस्कार मला शिक्षण नसतानाही मला हा पुरस्कार भेटतोय. मी माझं भाग्य समजते आणि माझी संतांची ह्याच्यामध्ये लाडकी लेक मी संताची असते तर माझी सर्व महाराष्ट्रामध्ये कॅसेटमुळं नाव आहेच. पण मला शिक्षण नसतानाही माझं नाव इथं पुणे विद्यापीठने जाहीर केल्यामुळं ह्यांचं सर्वांचं मी आभार मानते. आणि
अभंग एक सर्वांना एक अभंग म्हणण्याची सेवा देते. ह्याच्यापेक्षा काही बोलणं मला जास्त जमणार नाही, त्याच्यामुळं अभंगाची एक सेवा सर्वांना दाखव. एवले से रोप लावियले द्वारी, इवले से रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावारी, त्याचा वेलू गेला गगनावारी, मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचिताची बहारू कळियासी आला, फुले वेचिताची बहारू कळियासी आला, मोगरा फुलला मोगरा फुलला, मनाची यमानी गुंपियला सेला, बाप रखुमा देवी वरू विठ्ठल अर्पिला, बाप रखुमा देवी वरू विठ्ठल अर्पिला, मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचिताची बहारू कळियासी आला, फुले वेचिताची बहारू कळियासी आला, मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुलला. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आजचा हा आपल्याला गौरव संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये दिला आहे आणि हा अभंगसुद्धा ज्ञानोबारायांचा आहे, त्यामुळं ही अतिशय महत्त्वाची सेवा घडली. धन्यवाद. यानंतर पुढील गौरवमूर्ती श्रीमती पूजा कदम. दृष्टिकोन अटळ असला की आयुष्यात येणाऱ्या साऱ्याच संकटांचे घाट लीलया पार करता येतात. तुमच्या आमच्यातील पूजा कदम या त्यातीलच एक. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका हे मूळ गाव. बालपणापासूनचा दृष्टिदोष आयुष्याचा अविभाज्य घटक झाला. संघर्षाला सोबती करत विद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी पुण्यात प्रवेश घेतला. आई वडिलांचे कष्ट आणि संस्कार पाठीशी होते, त्यामुळे इतरत्र मन विचलित होणे शक्यच नव्हते. सातत्याने अभ्यास करताना दृष्टीने मात्र हळूहळू साथ सोडायला सुरुवात केली आणि अशा काळात साथ सारखी संस्था आणि त्यांचे स्वयंसेवक मदतीला आले. त्यामुळे अभ्यास थांबला नाही. या काळात आई वडिलांचा विश्वासाने लढ म्हणणारा हात पाठीशी आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा हे ध्येय डोळ्याशी होतं. 2020च्या सत्रात भारतात 577व्या गुणानुक्रमे भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश करतात. हा प्रवास दिसतो तितका साधा नाही. दृष्टीवर दिवसेंदिवस अनिष्ट परिणाम होत असताना मानसिक स्वास्थ्य टिकवीत केंद्रीय प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्याचं स्वप्न सत्यात उतरविणाऱ्या आदरणीय पूजा कदम आज कोट्यावधी युवकांच्या रोल मॉडेल ठरल्या आहेत. खडतर जीवन प्रवास, आजूबाजूला अंधारात चाललेलं जग, अशा काळात स्वकष्टाने आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर ध्येय प्राप्ती केली. आदरणीय पूजा कदम असाध्य ते साध्य करण्याच्या आपल्यातील द्रष्टेपणाला सलाम करीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाकडून देण्यात येणारा सावित्रीबाई फुले सन्मान आपण सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत. आपण याचा स्वीकार करावा. आज श्रीमती पूजा कदम या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, पण त्यांचे आईवडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आदरणीय घोलप मॅडम यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं.
पूजा कदम या ठिकाणी येऊ शकल्या नाहीत, परंतु आदरणीय व्यासपीठ, इथे जमलेले गुरुजन वर्ग, पालक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझी तब्येत ठीक नसल्यानं आवाज ठीक नाही येणार, तर त्यासाठी क्षमस्व. सर्वप्रथमतः मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मनस्वी आभार मानते की त्यांनी यावर्षीचा सावित्रीबाई फुले सन्मान मला देण्याचे योजिले आहे. खरे तर सावित्रीबाई फुले हे नाव आम्हा बहिणींच्या हृदयावर माझ्या पालकांनी लहानपणापासून कोरलेलं आहे. माझी आई नेहमी म्हणायची की स्वातंत्र्याच्या काळात सावित्रीबाई फुले होत्या म्हणून तुम्ही आज शिकू शकताय. खरंच आज मी इथे उभी आहे कारण सावित्रीबाई फुले तेव्हा तिथे उभ्या होत्या. तर या महान व्यक्तिमत्वाप्रती मी माझी कृतज्ञता व्यक्त करते. माझ्या यशाबद्दल सांगायचं तर या यशामध्ये अनेक जणांचा सहभाग आहे. फर्ग्युसन कॉलेजचा साथी ग्रुप, माझ्या मित्रमैत्रिणींचा सपोर्ट, माझ्या पालकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास, या सगळ्याच्या एकत्रीकरणातून मला हे यश मिळू शकले. तर मी सर्वांप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करते. यशाची वाटचाल करत असताना अनेक आव्हानं येऊ शकतात. काही वेळा आव्हानं शारीरिक लेवलला असतील, काही वेळा मानसिक, काही वेळा आर्थिक, काही वेळा सामाजिक. परंतु या आव्हानाकडे विद्यार्थी बघतात कसे ते खूप महत्वाचे आहे. जर आव्हानांकडे तुम्ही केवळ प्रश्न म्हणून बघत असाल तर एकाच ठिकाणी तुम्ही अटकून पडाल. म्हणून तुमचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे आणि प्रत्येक आव्हानावर मात करण्याचं सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये यावी यासाठी तुम्ही सतत प्रयत्न केले पाहिजेत. आणि कठोर मेहनत आणि दृढ इच्छाशक्ती यांच्या माध्यमातूनच हे सामर्थ्य विकसित केले जाऊ शकते. याचबरोबर यशाची वाटचाल करत असताना काही आदर्श असणं नेहमी श्रेयस्कर असतं. जसे माझे आदर्श होते स्टीफन हॉकिन्स, 21व्या शतकाचे सगळ्यात मोठे शास्त्रज्ञ. यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर त्यांना एका आजाराने पछाडले होते ज्यामध्ये त्यांच्या अवयवांचा सातत्याने ऱ्हास होत होता. शेवटी आयुष्याच्या 75व्या वर्षी मेंदू सोडला तर एकही अवयव काम करत नव्हता. तरी सुद्धा ब्लॅक होल्सचा शोध या शास्त्रज्ञाने लावला आणि त्यांचे नेहमी एकच म्हणणे होते की जर या अवयवांचा ऱ्हास माझ्या संशोधनाच्या आड येत नाहीये तर मी याची काळजी करायची काहीच गरज नाही. त्याच लाईन्सवर मी नेहमी हा विचार करायचे की जरी माझी दृष्टी कमकुवत होत चालली आहे तरी माझ्या IAS बनण्याच्या स्वप्नामध्ये ही गोष्ट येणार नाही आणि मी सतत प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजेत. माझा प्रशिक्षण काळ सुरू असल्यानं मी या कार्यक्रमास येऊ शकले नाही. याबद्दल मी सर्वांची पुन्हा एकदा माफी मागते. मी पुन्हा एकदा पुणे युनिव्हर्सिटीचे आभार मानते की त्यांनी या गौरवाने मला सन्मानित केले आहे. खरे तर हा गौरव म्हणजे माझ्या यशाचं अत्युच्च टोक किंवा त्या कौतुकाचं अत्युच्च टोक वाटतं. पुन्हा एकदा माफी मागते. मी पुन्हा एकदा पुणे युनिव्हर्सिटीचे आभार मानते की त्यांनी या गौरवाने मला सन्मानित केले आहे. खरे तर हा गौरव म्हणजे माझ्या यशाचं अत्युच्च टोक किंवा त्या कौतुकाचं अत्युच्च टोक वाटतं. धन्यवाद. मी त्यांच्या मातोश्री यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे यावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू, आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज हा पुरस्कार मिळाला, माझ्या मुलीला पुरस्कार मिळाला, त्याच्याबद्दल मी अतिशय या विद्यापीठाचे आभार मानते. ज्या सावित्रीबाई फुले लहानपणापासून शेंगोळे सहन करून समाजाप्रती स्वतःची आहुती देत समाजाला ह्या मागासलेल्या समाजाला मुलींना दिशा देत होत्या, त्या सावित्रीबाई फुलेंचेच तुम्ही वंशज असं मी माझ्या मुलींना नेहमी म्हणत असे. आणि माझ्या मुली माझ्याबद्दल सांगायचं तर माझं लग्न खूप लहान वयात झालं. 14 वर्षाची होती मी तेव्हा, आणि मला त्यापाठोपाठ 4 मुली झाल्या. माझ्या 2 मुली झाल्या तेव्हा सगळं काही खुशी खुशी चाललं होतं. पण जेव्हा
तिसरी मुलगी जन्मली तेव्हा मात्र काही जणांच्या कपाळावर आठ्या पडल्या. आणि जेव्हा चौथी मुलगी जन्मली तेव्हा चक्क सगळे घरातले रडत होते. आणि मग मी मात्र माझ्या मुलींना असं नेहमी म्हणायचे, काही हरकत नाही, आज सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची वाट आपल्याला खुली करून दिलेली आहे, तर तुम्ही शिकू शकाल, तुम्ही समाजात नाव करू शकाल. माझी इच्छा परमेश्वराने पूर्ण केली आणि माझी पहिली मुलगी बी फार्म झाली आणि जर्मनीमध्ये तिनं मास्टर केलं. माझी 2 नंबरची मुलगी इंजिनिअरिंग केलं आणि तिथं COEPमध्ये MTech केलं. 3 नंबरची मुलगी माझी डॉक्टर झाली, MD झाली. आणि 4थ्या नंबरची मुलगी ही पूजा UPSC जेव्हा पास झाली तेव्हा अख्ख्या गावाच्या चेहऱ्यावर अगदी हसू होतं. गाव अगदी आनंदानं असा उजळून निघाला होता. आमच्या घरी जणू की काय 1 महिनाभर दिवाळीच चालू होती. आणि ह्या पुरस्कारानं सन्मानित केल्याबद्दल तर मला खूप मोठा आनंद झाला आहे. पण मला असं वाटतं पूजा या विश्वासाला नक्की पात्र होईल. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या या सन्मानाला नक्की पात्र होऊन तिनं समाजामध्ये काहीतरी कार्य करेल असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करते. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. आणि पुढील गौरवमूर्ती पद्मश्री डॉक्टर कल्पना सरोज. समाज, कुटुंब, परिस्थिती, जात या सगळ्याच गोष्टी त्रास द्यायला लागल्या की जगातली बहुतांश माणसं हे जग सोडून जातात अथवा अतिशय थोडी माणसं आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अवघं जगच व्यापून टाकतात. मग अशा माणसांपुढे परिस्थिती देखील हात टेकते. अशाच कर्तृत्ववान महिलांपैकी एक म्हणजे आदरणीय पद्मश्री डॉक्टर कल्पना सरोज. विदर्भातील रोपरखेडा ते मुंबई हा प्रवास डॉक्टर कल्पना सरोज यांच्यासाठी साधारण नव्हता. सासरचा जात सहन होत नव्हता म्हणून माहेर गाठलं, पण आजूबाजूचा समाज हिनवायला लागला. पण डॉक्टर कल्पना सरोज खचल्या नाहीत. पुन्हा मुंबई गाठली आणि दिवसा 2 रुपये मजुरीने प्रवास सुरू झाला. वडिलांची नोकरी गेली, पैशांअभावी पुरेसा उपचार नाही म्हणून बहिणीस देवाज्ञा झाली. पण डॉक्टर कल्पना सरोज थांबल्या नाहीत. त्यांनी व्यवसाय विस्तारायला सुरुवात केली. फर्निचरचा, शिवणकामाचा व्यवसाय सुरू केला आणि जमा झालेल्या पैशांतून एक भूखंड विकत घेतला. तिथे उभ्या राहिलेल्या इमारतीमुळे एका महिला उद्योजिकेचा जन्म झाला. कर्जाच्या जोखडात असलेली कमानी ट्यूब्स व कमानी इंजिनियर ही कंपनी मोठी जोखीम पत्करून विकत घेतली. अवघ्या 1 वर्षात कंपनीवरील कर्जाची परतफेड केली आणि कंपनी नफ्यामध्ये आली. यामुळे सुमारे 2000 कर्मचाऱ्यांचा गेलेला रोजगार वाचला. आज ही कंपनी 750 कोटी रुपयांपेक्षाही जास्त व्यवसाय करत आहे. एक सामान्य स्त्री ते एक यशस्वी उद्योजिका असा प्रवास करीत त्या भारतीय महिला बँकेच्या डायरेक्टर बोर्डवरती नियुक्त होतात आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 2013 साली भारत सरकारचा पद्मश्री हा किताब त्यांना प्रदान केला जातो. डॉक्टर कल्पना सरोज यांचं कार्य फार उत्तुंग आहे, आभाळाला भिडणारं आहे. पण डॉक्टर कल्पना सरोज यांना आभाळाला भिडण्याचा अट्टहास नाहीये. त्यांना मातीतल्या लोकांसाठी काम करायचे आहे. आदरणीय डॉक्टर कल्पना सरोज आपल्या कल्पनातीत स्वप्नपूर्तीला सलाम करीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाकडून देण्यात येणारा सावित्रीबाई फुले सन्मान आपणास सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत, याचा आपण स्वीकार करावा. मी आदरणीय रेड्डी मॅडम यांना विनंती करतो, आपण डॉक्टर कल्पना सरोज यांना व्यासपीठावरती घेऊन यावं. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे कुलगुरू आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष कळमरकर साहेब आणि समोर बसलेले सर्व महिला आणि बंधू आणि भगिनींनो आणि सर्व विद्यार्थी जे ऑनलाईन हा कार्यक्रम बघत आहेत त्या सर्वांना माझा नमस्कार. ॲक्च्युली हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा असा हा पुरस्कार आहे. तशी तर मला जगभरात खूप सारे पुरस्कार जगभरात मिळालेले आहेत. जवळपास 350 पर्यंतचे अवॉर्ड आहेत जे घरामध्ये ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाही, एवढे अवॉर्ड सगळे मिळालेले आहेत. परंतु हा अवॉर्ड माझ्यासाठी महत्त्वाचा याच्यासाठी आहे कारण मी साधी 10वीसुद्धा पास झाले नाही आणि मला खूप शिकायचं होतं, कॉलेजमध्ये जायचं होतं, कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये शिकून खूप मोठं व्हायचं होतं आणि दुर्दैव असं की ते सगळं घडू शकलं नाही. आणि आज युनिव्हर्सिटीमध्ये मला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ह्या युनिव्हर्सिटीमध्ये जो पुरस्कार दिला जातो तर तो खरोखर माझ्यासाठी खूप मोठा गौरवास्पद असा हा पुरस्कार आहे. जवळपास 1-1.5-2 महिन्यापूर्वी कर्नाटका अक्कमादेवी युनिव्हर्सिटीमध्ये मला तिथेसुद्धा डॉक्टरेटच नाही तर डिलीट दिला गेलेला आहे. तर माझ्यासारख्या म्हणजे ज्याला शिक्षण नाही आहे आणि अशा महिलेला युनिव्हर्सिटीच्या मार्फत असे मोठे पुरस्कार मी IIM गव्हर्नर म्हणजे IIM बँगलोरच्या बॉडीवर गव्हर्नर म्हणून मी बघत आहे. तर सांगण्याचं तात्पर्य असं की जेव्हा मी शिकून काहीतरी करण्याचा माझा जो मानस होता तो पूर्ण होऊ शकला नाही, परंतु न शिकतासुद्धा मी आज जी उंची गाठलेली आहे तो खरोखर खूप मोठा असा संघर्ष आहे, ज्या संघर्षातून ही उंची मी गाठलेली आहे. तर जसं ताईंनी 5,000 रुपयासाठी त्यांच्या मिस्टरांसाठी 5,000 रुपये नाहीत म्हणून त्यांनी त्या 5,000 कसे मिळावे त्याच्यासाठी जे प्रयत्न केले आणि आपल्या नवऱ्याला कसं वाचवता येतील हा प्रयत्न केला, तशाच पद्धतीने माझी बहीण आजारी होती, खूप आजारी झाली आणि तिला फक्त 2,000 रुपये हवे होते तिच्या ट्रीटमेंटसाठी आणि ते ट्रीटमेंट मी करू शकले नाही कारण माझ्याकडे ते 2,000 रुपये नव्हते. तर माझी बहीण बघता बघता मरण पावली आणि मरताना मात्र ती म्हणत होती की ताई मला वाचव गं, मला मरायचं नाही आहे. पण मी इतकी म्हणजे अभागी होती की मी माझ्या बहिणीला वाचू शकले नाही. परंतु मी तेव्हा ठरवलं की पैसा हा किती महत्त्वाचा आहे. जर आपल्याकडे पैसा नसेल तर आपले स्वतःचे बघता बघता जीव सोडून जातात आणि आपण त्यांना वाचू शकत नाही. तर उद्या माझी आई आहे, बाबा आहेत, बहीण आहे, भाऊ आहे, तर ह्यांच्यापैकी कोणी आणखीन जाऊ नये त्याच्यासाठी मला प्रयत्न केले पाहिजे, पैसे कमवले पाहिजेत. पण कसे कमवणार बरं पैसे, कसे येतील पैसे आपल्याकडे? तर मी बघितलं की गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहेत, त्या स्कीममधून मी 50,000चं लोन घेतलं आणि त्या लोनमधून मी माझा बिझनेस स्टार्ट केला. एक बुटीक म्हणून मी खूप म्हणजे मी टेलरिंगच्या कामामधून हे सगळं काही शिकलेले होते म्हणून एक बुटीक सुरू केला. बुटीकच्या सोबतच मी फर्निचरचा सुरू केला काम. पण हे करत असतानाच मी बेरोजगारांसाठी युवक संघटना पण बनवली कारण एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते सुद्धा आपण काम केलं पाहिजे आणि यूथलासुद्धा आपण ज्या पद्धतीने मला लोन मिळालं त्या पद्धतीने त्यांनाही लोन मिळालं पाहिजे आणि त्या लोनच्या मार्फत ते सुद्धा बिझनेसमध्ये आले पाहिजे आणि अशा पद्धतीने माझं काम सुरू होतं. आणि हे करत असतानाच माझ्याकडे एक प्लॉट आला जो लिटिगेशनचा होता. तो लिटिगेशनचा प्लॉट मी घेतला आणि त्याच्यानंतर त्याचे सगळे लिटिगेशन काढले. 2.5 लाखाला मला तो लिटिगेशनचा प्लॉट मिळालेला होता, पण जेव्हा त्याला क्लिअर केलं तर तो 50 लाखाचा प्लॉट झाला. आणि जेव्हा तो 50 लाखाचा प्लॉट झाला, पण मग त्या 50 लाखाच्या प्लॉटचं मी करायचं काय? तर मला कोणी सांगितलं की तुम्ही डेव्हलप करू शकता याला. तर डेव्हलप करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून मग मी एक सिंधी पार्टनर घेतला. त्याच्याकडे 65%, माझ्याकडे 35%, अशा पद्धतीने प्लॉट माझा आणि डेव्हलप तो करणार. आणि अशा पद्धतीने जेव्हा मी डेव्हलप करायला घेतला, पण पुरुषप्रधान देशामध्ये एका स्त्रीने बिल्डर बनावं हे मात्र त्यांना पटलं नाही कुठेच. आणि त्यांनी माझी सुपारी दिली
की 5 लाख रुपयाची सुपारी होती की ही महिला जरा जास्तच पुढे चाललेली आहे, तर हिला कुठेतरी म्हणजे संपवलं पाहिजे वगैरे असं. त्यांनी असं म्हणजे घाबरवण्याचा वगैरे मला खूप प्रयत्न केला, परंतु मी कुठे घाबरणारी नव्हती, कारण मी बाबासाहेबांची औलाद, मी कुठे घाबरणार आहे अशी. तर मी घाबरले नाही, मी माझं काम करत राहिले. मग जेव्हा सुपारी देण्याची वेळ आली तर त्या मीटिंगमध्ये एक पुरुष असे बसलेले होते ज्यांच्या फॅमिलीमध्ये मी लोन देऊन त्यांच्या फॅमिलीला पुढे आणलेलं होतं. तर त्यांना ते खूप वाईट वाटलं की ही महिला एवढं चांगलं काम करते आणि का बरं हिला बिचारीला मारण्यात यावं. म्हणून ती मीटिंग संपल्याबरोबर ते माझ्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही ताबडतोब गावी निघून जा. म्हटलं का बरं गावी निघून जावं. नाही म्हणे तुम्ही गावी निघून जा, कारण म्हटलं सांगितल्याशिवाय कशी काय मी गावी जाणार आहे बरं. तर म्हणे तुमच्या जीविताला धोका आहे आणि माझं नाव कुठे येऊ देऊ नका, कारण ती लोक फार खतरनाक आहेत, आमचे हात पोळलेले आहेत. तर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही सांगा मला. तर त्यांनी सांगितलं. मी डायरेक्ट त्यावेळेचे पोलीस कमिशनर होते भुजंगराव मोहिते ठाण्याला, कारण मी कल्याणला राहत होते त्यावेळेला. मी ठाण्याला गेले, त्यांना मी सांगितलं की अशी परिस्थिती आहे. ते म्हणाले कसं बरं शक्य आहे. तर म्हटलं साहेब पोलीस डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे, तुम्ही शोध लावा ह्या सगळ्या गोष्टीचा, कसं शक्य आहे. मला कळलं म्हणून मी तुमच्याकडे आले. आणि त्यांनी शोध लावला आणि खरंच ही गोष्ट खरी होती. पोलिसांच्या ते नजरेत आले, पोलिसांनी त्यांना पकडलं वगैरे. आणि मला मग त्यांनी कमिशनरनी सांगितलं की ताई असं आहे की आता तुम्ही बिझनेसमध्ये आलेला आहात, तर आज तुम्हाला कळलं म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात, उद्या तुम्हाला यदा कदाचित नाही कळणार, तर तुम्ही सिक्युरिटी घ्या. म्हटलं साहेब सिक्युरिटी का नाही पाहिजे, मला द्यायचंच असेल ना तर मला रिव्हॉल्वर लायसन्स द्या, म्हणजे माझी स्वतःची जी म्हणजे मला स्वतःला वाचवण्यासाठी जे काही मला करावं लागेल ते मी माझ्या रिव्हॉल्वरच्या थ्रू करेल. तर म्हणे ठीक आहे तुम्ही या उद्या 11 वाजता. तर मला असं सांगताना आनंद होतो आपल्या लोकांना की भारतातली बहुतेक मी पहिली महिला असेल की ज्याला एका दिवसामध्ये, म्हणजे दुसऱ्या दिवशी मी 11 वाजता गेले आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मला रिव्हॉल्वर लायसन्स माझ्या हातात मिळालं. आणि मग असे बरेच प्रसंग येत होते. तर मी सांगितलं की माझ्या रिव्हॉल्वरमध्ये जिथपर्यंत 6 गोळ्या आहेत तिथपर्यंत कोणीही माहीचा लाल मला मारू शकत नाही आहे. म्हणजे काम करत असताना कसे कसे प्रसंग माणसावर येतात आणि त्या सगळ्या प्रसंगाला कशा पद्धतीने आपल्याला तोंड द्यावं लागतं, आणि जर ती तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये नसेल तर आपण कधीही उंची गाठू शकत नाही. आणि अशा पद्धतीने मी बिल्डर झाले. बिल्डर झाल्यानंतर मी साखर कारखान्याची डायरेक्टर झाले. आणि बऱ्याच छोट्या मोठ्या कंपन्यांची मी कुठे प्रोप्रायटर होते तर कुठे डायरेक्टर होते. आणि हे सगळं करत असताना माझ्याकडे कमानी ट्यूब्स लिमिटेडचा एक मोठं प्रपोजल आलं, जे 25 वर्ष बंद पडलेली कंपनी होती आणि त्याच्यावर 116 करोड रुपयाचं कर्ज होतं, 140 लिटिगेशनच्या केसेस होत्या आणि 2 मोठ्या युनियन होत्या, लालबावटासारखी युनियनसुद्धा तिथे होती. आणि असा प्रसंग ज्यावेळेला ती कामगार माझ्याकडे आले, म्हणाले ताई आमच्याकडे आमची जी कंपनी आहे ही लिक्विडेशनमध्ये जात आहे, तर तुम्ही हिला टेकओव्हर करा. म्हटलं इंडस्ट्री आणि मी माझा कुठे काय संबंध येतो, कारण माझ्या घरी तर पानाची दुकान पण नव्हती साधी, मला बिझनेसचा कसलंही काही म्हणजे नॉलेज नव्हतं. पण ठीक आहे, जे जे प्रसंग आले त्याच्यामध्ये मी काम करत गेली, पुढे गेली, तो भाग वेगळा आहे. परंतु इंडस्ट्री चालवणं ही एक मोठी गोष्ट आहे आणि ते माझ्याच्याने होणार नाही. पण ते म्हणाले की नाही ताई आमचा विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही हे नक्की करू शकता. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की आमचे 93 वर्कर्स कसे मेले, 100% बोनस भेटणारी कंपनी आज त्याचे वर्कर जे आहेत ते भीक मागत आहेत वगैरे वगैरे, त्यांनी जेव्हा सांगितलं तर तेव्हा मात्र मला जाणवलं, कारण भुकेचे चटके आपण खूप म्हणजे सहन केलेले होते, दुःख काय आहे ते बघितलेले होते, मेडिसिनमुळे कशी तडफून बहीण मरते ते बघितलेलं होतं. तर जेव्हा वर्करांनी हे सगळ्या गोष्टी मला सांगितल्या तर मी ठरवलं की नाही आपण यांच्यासाठी काही करू आणि बघू ना, करून बघूया, झालं तर वेल अँड गुड, नाही झालं तर काय प्रॉब्लेम आहे. आणि मी ठरवलं करायचं म्हणून. आणि मी एक 10 लोकांची टीम तयार केली, एक स्कीम तयार केली. आणि मी ज्या वेळेला ते सगळं घेऊन गेले त्यांच्या कंपनीमध्ये तर तिथे एक बोर्ड मिटिंग चाललेली होती, ज्या बोर्ड मिटिंगमध्ये कोर्टाची, कारण कंपनी कोर्टाच्या अंडर होती त्याच्यामुळे कोर्टाचे डायरेक्टर, ज्या बँकेचे लॅबिलिटी होत्या, जवळजवळ 4-5 बँकेचे लॅबिलिटी होते ते सगळे डायरेक्टर, आणि गव्हर्नमेंटने त्यावेळेला पैसे दिलेले होते 70 लाख रुपये. शरद पवारजी ज्यावेळेला चीफ मिनिस्टर होते त्यावेळेला त्यांनी 70 लाख रुपये दिलेले होते या कंपनीला, म्हणून गव्हर्नमेंटचा डायरेक्टर. तर अशा सगळ्या म्हणजे तिथे बसलेले होते. त्यांनी मला काही प्रश्न विचारले, मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिले. बहुतेक माझे ते प्रश्न त्यांना पटले आणि त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला आम्ही आजपासून म्हणजे आज ॲज ए प्रेसिडेंट नियुक्त करतो, तुम्हाला आजपासूनच सगळा कारभार बघावं लागेल. आणि
कंपनी आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही, कंपनी कोर्ट तुम्हाला देऊ शकेल. आणि जितके पैसे तुमचे खर्च होणार आहेत, कारण 2.5 करोड रुपये IDBI ऑपरेटिंग एजन्सी म्हणून तिथे आपल्याला भरायचे आहेत आणि डे टू डेचा सगळा खर्च आपल्याला करायचा आहे. कोर्टमध्ये एक्स पार्टी सगळे डिसिजन होतात म्हणून कोर्टामध्ये लॉयर द्यायचे आहेत. म्हणजे हे सगळी कामं जे आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत. आणि तुम्हाला कंपनी मिळेलच अशातला काही भाग नाही आहे, कारण कोर्टाच्या अंडर कंपनी आहे. कोर्टाने ठरवलं तर तुम्हाला मिळेल, नाही तर नाही मिळेल. आणि जेवढे पैसे तुमचे लागले, तुम्ही अनसिक्युअर्ड क्रेडिटरमध्ये तुम्ही सुद्धा तिथे उभे राहणार आहात. हे तुम्हाला मंजूर आहे का? मी सांगितलं मला मंजूर आहे. आणि मी 2000मध्ये गेले होते सर तिथे. 2000पासून ते 2006पर्यंत हे सगळ्या कामं मी करत राहिले. आणि 21 मार्च 2006मध्ये कोर्टाने कंपनी मला दिली. 21 मार्च 2006मध्ये कोर्टाने कंपनी दिली. आम्ही खुश झालो की बाबा चला कंपनी आपल्याला मिळाली, म्हणजे आपण लावलेले पैसे वगैरे जे आहेत ते कुठे म्हणजे व्यवस्थित आहेत सगळे काही. परंतु कोर्टाने आम्हाला एक हे दिलं की तुम्ही 2011मध्ये सिकामधून बाहेर निघायचं आहे. सिकामधून बाहेर निघायचं म्हणजे काय करायचं आहे? 116 करोड रुपयाचं कर्ज जे आहे ते संपवायचं आहे, फॅक्टरी सुरू करायची आहे, वर्करांना रोजगार द्यायचा आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आणि मी सांगितलं की ठीक आहे. आणि मला सांगताना तुम्हाला आनंद होता. त्रास खूप झाला, खूप त्रास झाला. पण हे सगळं करत असताना सुद्धा मी 2011मध्येच सिकामधून बाहेर निघाले. 2009मध्ये मी फॅक्टरी सुरू केली, वर्करांना रोजगार दिला. आणि साहेब सांगताना आनंद होतो की 2011मध्येच मी सिकामधून बाहेर निघाले. आणि मी कुठे MBA केलेलं नाही, तरीसुद्धा आज एक मोठी उद्योजक आहे. माझ्या कंपनीमध्ये जेव्हा मी गावावरून मुंबईमध्ये गेले होते तर मला मोठे मोठे रोड बघून इतकी भीती वाटत होती की माहीत नाही माझं काय होईल. आज माझ्या कंपनीच्या नावाने 2 रोड आहेत, कुर्ला कमानी आणि रामजीबाई कमानी, जिथे माझं ऑफिस आहे तिथे. साहेब मी जेव्हा मुंबईमध्ये गेले होते तेव्हा माझ्याकडे राहायला घर नव्हतं. आज मी घर बनवते, बिल्डर आहे, घर विकते. मी कुर्ला ते चेंबूरपर्यंत 60 पैसे नव्हते म्हणून पायी जात असे, पण आज लगतरी गाडींमध्ये फिरते. तर सांगण्याचं तात्पर्य, हे सगळं सांगण्याचं तात्पर्य असं आहे, माझे जे विद्यार्थी ऐकत असतील त्यांना मुद्दाम सांगण्याचं तात्पर्य असं आहे की केल्याने होतं, आधी केलं पाहिजे. म्हणून हिम्मत, मेहनत, इमानदारी हे जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही खरोखर उंची गाठू शकता. कुणीही तुम्हाला अडू शकत नाही. आपला आत्मविश्वास की हे मी करू शकते. कारण कसं होतं की काम करत असताना जेव्हा अडचणी येतात तर तेव्हा तुम्ही घाबरून जाता, तेव्हा तुम्ही त्याला तोंड देत नाही, तर तुम्ही त्याला पाठ फिरवता की नाही हे आपल्याच्याने होणारच नाही. पण माझ्या बाबतीत मात्र मी हे केलं नाही. अगदी जीवघेणे हल्ले झाले तरीसुद्धा मी घाबरले नाही. मी ते करून दाखवलं आणि आज म्हणून तुमच्यासमोर उभी आहे. थँक्यू व्हेरी मच. मनापासून धन्यवाद आदरणीय डॉक्टर कल्पना सरोज. यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर सर यांना विनंती करतो आपण अध्यक्षीय मार्गदर्शन आम्हाला करावं. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी डॉक्टर उमराणी सर, व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य राजेश पांडे, डॉक्टर चासकर, डॉक्टर काळकर, संतोष परचुरे आणि या सभागृहात उपस्थित ज्यांना आपण सावित्रीबाई फुले सन्मानाने सन्मानित केलं अशा श्रीमती लताताई करे, श्रीमती भाग्यश्रीताई मंठाळकर, गोदावरीताई मुंडे, पूजाताई कदम, डॉक्टर कल्पनाताई सरोज, माधुरीताई कानेटकर आणि इतर विद्यार्थी मित्र जे इथे उपस्थित आहेत, शिक्षक आणि बाकीचे जे ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे की गेले 3 वर्षापूर्वी आपण या पुरस्कारांची सुरुवात केली आणि राजेशजींनी जसं सांगितलं की 3 जानेवारीला सावित्रीबाईंचं जन्मदिन असतो. त्या दिवशी आपण नॉर्मली हा पुरस्कार देत असतो, सन्मान करत असतो. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळेला जो काही पुन्हा आपल्याला जी प्रोटोकॉल्स आपल्यावर लादण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं आपण अत्यंत छोट्या स्वरूपात हा कार्यक्रम करतो आहे. पण तरीसुद्धा कार्यक्रमाची उंची अत्यंत मोठी आहे. त्याचं कारण म्हणजे
की आपण पाहिलं मुळामध्ये या पुरस्काराच्या मागचं जी आपली जी भावना आहे किंवा जे उद्दिष्ट आहे ती विद्यार्थ्यांमध्ये समाजातील आपल्या स्त्री भगिनी ज्या उत्कृष्ट काम करत आहेत किंवा ज्यांनी काम केलेलं आहे त्यांचा आदर्श आपल्या समाजापुढे आले पाहिजेत, विद्यार्थ्यांपुढे आले पाहिजेत. कारण विद्यापीठामध्ये विद्यार्थी घडवण्याची जी प्रक्रिया आहे ती फक्त शिक्षणानं होत नाही आहे. शिक्षणाबरोबर समाजामध्ये जे काही चाललेलं आहे, ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत त्याचा कुठेतरी पाढा या विद्यार्थ्यांसमोर येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळं हे आपण सन्मान चिन्हाची सुरुवात केली, सन्मानाची सुरुवात केली. विद्यापीठांना अनेक या बाबतीत विद्यार्थी घडत असताना आज आपण पाहिलं की उद्योगतेपासून अध्यात्म असेल, शिक्षणामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया असतील, सामाजिक कार्य करणाऱ्या आमच्या भाग्यश्रीताई असतील, पूजा कदम ज्या आपलीच विद्यार्थी आणि जी आज IAS होती आहे, या सर्वांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना कुठेतरी एक उत्तेजन मिळावं. कारण परिस्थिती अशी आहे की प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला चॅलेंजेसला सामोरं जावं लागतं आणि बऱ्याच वेळा आपण कुठेतरी कमी पडतो. तर ती जिद्द जी आहे, तर जिद्द जसं ताईंनी मगाशी ताईंनी सांगितलं की जिद्द महत्त्वाची आहे. आपल्याला काय बनायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, ती जर जिद्द मनाशी असेल तर कितीही संकट समोर आली तर त्याचा सामना करून आपण आपला प्रवास चालू ठेवू शकतो. आणि हेच या सर्व पुरस्कारार्थी ज्या आज होत्या त्यांच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेलं आहे. विद्यापीठामध्ये आपण उद्योजकतेचे सुद्धा धडे देतो. SPPU रिसर्च पार्क फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की उद्योजक घडवण्याच्या दृष्टीने आपण काम करतो आहे. आज स्टार्टअपचं युग आहे. विद्यार्थ्यांकडे चांगल्या संकल्पना असतात, त्या संकल्पनांना चांगलं मार्गदर्शन मिळावं, मार्गदर्शनाबरोबर त्यांना फिनान्शियल असिस्टन्स मिळावा, त्या दृष्टीनं आपण गेल्या 3 वर्षापासून त्यातही काम करतो आहे. आज सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ 40 विद्यार्थी आज स्वतः उद्योजक बनलेले, 40 स्टार्टअप आपल्या इथे काम करत आहेत. ते करत असताना आपण विद्यार्थ्यांमध्ये इतर आणखीन ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, शास्त्राबद्दलचं कुतूहल असेल, त्यासाठी अगदी समाजातली छोटी मुलं 4थीपासून साधारणपणे 10वी 11वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शास्त्राबद्दल कुतूहल निर्माण होण्याची दृष्टी सायन्स पार्कची संकल्पना आहे आपल्याकडे, त्याच्या माध्यमातून आपण समाजामध्ये काम करतो आहे. आणखीन एक चांगली गोष्ट मी आज शेअर करू इच्छित होतं की गणित हा विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना अत्यंत जड जातो किंवा त्याच्यामध्ये आवड नसते. मला 1 महिन्याभरापूर्वी पंतप्रधान कार्यालयातून एक फोन आला होता आणि ते त्यांचं असं म्हणणं होतं की आपण इथे विद्यार्थ्यांना गणितामध्ये गती देण्यासाठी काहीतरी एक चांगला नाविन्यपूर्ण प्रकल्प करूया. एक म्युझियम असेल आणि गेम्स किंवा खेळाच्या माध्यमातून गणित त्यांना शिकवलं जाईल आणि या संकल्पनेला पुण्यातलंच कोणतरी उद्योगपती तुम्हाला मदत करतील. आणि ती संपूर्ण जी गोष्ट होती ती गेले 2-4-5 दिवस मी सातत्याने त्या सगळ्यांच्या संपर्कात आहे. बाबा कल्याणी जे आपले उद्योजक आहेत त्यांचं ते स्वप्न आहे आणि ते पुणे विद्यापीठामध्ये आपण करतो आहे. आणि त्याची सुरुवात मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं किंवा देशातलं एक चांगलं गणिताच्या बाबतीत ज्ञान देणारं आणि गणिताच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्यामध्ये जी काही थोडी भीती असते ती भीती घालवण्याच्या दृष्टीनं, गणितामध्ये आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने एक म्युझियम किंवा एक एक्सपिरियन्शियल सेंटरसुद्धा आपण या कॅम्पसवर सुरू करतो आहे. पांडे सरांनी मगाशी त्याचा उल्लेख केला. कालच आपल्याकडे C4I4 सेंटर फॉर इंडस्ट्री 4.0 आणि इंडस्ट्री 4.0 म्हणजे स्मार्ट इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे, इतर अनेक नाविन्यपूर्ण इंटरनेट ऑफ थिंग्स सारख्या गोष्टींचा उपयोग करून इंडस्ट्री चांगल्या प्रकारनं स्मार्ट करणं, त्याची प्रोडक्शन वाढवताना क्वालिटीसुद्धा त्या पद्धतीनं चांगली ठेवणं आणि त्याचं एक्सपिरियन्शियल सेंटरही आपल्या कॅम्पसवर आहे. समाजामध्ये इतर गोष्टी आपण करतो आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर कोविडचं टेस्टिंग मला सांगायला आनंद होतो की जवळजवळ 20,000 टेस्ट आपल्याकडे परवापर्यंत पूर्ण झालेले आहेत.
त्याचप्रमाणे लसीकरणाच्या बाबतीत सुद्धा विद्यापीठानं मोठी झेप घेतलेली आहे. कॅम्पसवरच्या विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं, कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबरोबरच समाजातील इतर लोकांचं लसीकरणासंबंधात सुद्धा काम केलं गेलेलं आहे. आणि कोविडच्या काळात NSSच्या माध्यमातून असेल, विद्यापीठाच्या माध्यमातून असेल, अनेक समाज उपयोगी आपण गोष्टी केलेल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे सातत्यानं मला नेहमी वाटत आलेलं आहे की जोपर्यंत विद्यापीठ समाजात पोचत नाही, समाजाच्या प्रश्न जोपर्यंत विद्यार्थ्याला कळत नाहीत किंवा विद्यापीठाला कळत नाही, तोपर्यंत चांगल्या प्रकारचं संशोधन किंवा चांगल्या प्रकारचा विद्यार्थी घडू शकत नाही. आणि त्यामुळं आमचा वारंवार सातत्यानं प्रयत्न आहे की समाजामध्ये प्रत्यक्ष काम करणं. आणि हे काम करत असताना फक्त शिक्षकांपूर्व मर्यादित नाही, विद्यार्थी माझा रस्त्यावर उतरला पाहिजे, समाजाशी जी काही गोष्टी चाललेल्या आहेत त्याची एक नाळ जोडली पाहिजे, जे कार्य चाललेलं आहे, समाजाचे जे प्रश्न आहेत, कुपोषणासारखे प्रश्न असतील, इतर अनेक प्रश्न आहेत, जसं मगाशी सांगितले की लिंगभेद, जेंडर इक्वॅलिटीच्या संबंधात भागेश्वर यांनी मगाशी सांगितलं, तर तशा प्रकारचं काम असेल. अनेक असे जे वंचित विद्यार्थी आहेत किंवा समाजातले काही घटक आहेत ज्यांना आपल्या या शिक्षण प्रणालीमध्ये आणू शकत नाही, त्यांना उभं करण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल, अशा अनेकविध गोष्टींवर आपण काम करतो आहे. डिसेबिलिटीसारखी हे असेल, जवळजवळ 24 डिसेबिलिटीज आहेत आणि त्या डिसेबिलिटीमुळे विद्यार्थी काही शिक्षणामध्ये खंड पडतो, काही वेळेला चांगल्या पद्धतीने शिकवलं जात नाही, कारण सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य शिक्षक त्या पद्धतीने त्याला शिकवू शकत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी लागणारं जे शिक्षण आहे ते शिक्षकांना देणं, त्यासाठी अनेक संस्थांबरोबर आपण संलग्नित झालेलो आहोत. अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे राजा केळकरसारखे म्युझियम आहे आणि ज्याच्याकडे आज आपण बघतो की प्रचंड जवळजवळ 100-125 वर्षामध्ये त्यांनी अनेक गोष्टी तिथे जतन करून ठेवलेल्या आहेत. ते जे राजा केळकर म्युझियम आहे ते आपण डिपार्टमेंट ऑफ म्युझियमॉलॉजी, राजा केळकर डिपार्टमेंट ऑफ म्युझियमॉलॉजी म्हणून आपण त्यांना संलग्नित करून घेतो आहे. प्रयत्न हाच आहे की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी मिळाव्यात, चांगल्या संकल्पनांना त्यांच्यासमोर याव्यात. आणि विद्यार्थी म्हणून घडत असताना समाजाचं जे काही आजूबाजूला जे घडतं आहे ते त्याच्यावर कुठल्या मनावर बिंबवलं गेलं पाहिजे आणि जेणेकरून ते एक चांगला उत्कृष्ट नागरिक बनला पाहिजे. नुसतं स्वतःच्या पायावर आपल्या घरापुरती नोकरी किंवा अर्थार्जना इतपत फक्त मर्यादित असं शिक्षणाचं स्वरूप न राहता या समाजाचा मी एक घटक आहे आणि त्या समाजात जेव्हा मी एक शिक्षण घेतो आहे त्या शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याच्या दृष्टीने मी काय करू शकेन आणि ते धडे मिळवण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की या अशा अनेक पुरस्कारार्थींना आपण इथं मुद्दामून बोलायला सांगतो. आणि खरं सांगायचं म्हणजे आम्ही तुमचा सन्मान नाही करत, आम्ही आमचा सन्मान करून घेतो आहे की तुमच्यासारख्या लोकांना विद्यापीठाच्या प्रांगणात बोलावून तुमच्याकडून काही चांगल्या गोष्टी शिकण्याच्या ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना पोचवण्याच्या दृष्टीनं हा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी मनस्वी ऋणी आहे, तुमचे आभार मानत नाही की अभिनंदन करत नाही, तुम्ही पुरस्कार प्राप्त आहातच, पण तुम्ही आम्हाला आमच्या पुरस्कार जो आम्ही काही जेव्हा तुम्हाला विचारणा केली तेव्हा तुम्ही तो स्वीकारण्याचं ठरवून आम्हाला तुम्ही कृतज्ञ केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी तुमचं मनस्वी अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे हा जो कार्यक्रम आपण करतो आहे त्याचं स्वरूप चांगल्या प्रकारे आणखीन वाढत, कारण मला विशेषतः जी आमची निवड समिती आहे तिथे मनस्वी आभार मानायचे आहेत की दरवर्षी ज्या पद्धतीनं ते काम करतात आणि अत्यंत उत्कृष्ट महिला, वेगवेगळ्या स्तरामध्ये काम करणाऱ्या अशा महिलांचं इथं बोलवून सत्कार करणं. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की ही जी समिती जी होती, सुनेत्रताई पवार असतील किंवा इतर त्यांचे सहकारी असतील, त्यांचंही मनस्वी अभिनंदन करतो, कौतुक करतो की याही वर्षी मागच्या वर्षीसारख्याच अत्यंत चांगल्या समाजातील महिलांना आपण इथं बोलवून विद्यापीठाला सन्मानित केलं, त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. उपस्थित सर्व गौरवमूर्ती यांचं विद्यापीठाच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर सर, प्रकुलगुरू डॉक्टर NS उमराणी सर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदरणीय राजेश पांडे सर, प्रसेनजीत फडणवीस सर, अधिष्ठाता डॉक्टर पराग काळकर सर, डॉक्टर मनोहर चास्कर सर,
तसेच या शोध समितीच्या सदस्या शुभदा घोलप मॅडम, त्याचबरोबर माधवी रेड्डी मॅडम यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. उपस्थित सर्व सभागृहातील सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम ज्यांनी ऑनलाईन पाहिला ते सर्व विद्यार्थी, प्राध्यापक तसेच प्राचार्य यांचंही मनापासून आभार मानतो. मी सर्व गौरवमूर्तींना विनंती करेन आपण ग्रुप फोटोसाठी पुढे यावं. या ठिकाणी ग्रुप फोटो होणार आहे. तसेच सर्व समितीचे सदस्य, या सावित्रीबाई फुले सन्मान सोहळा शोध समितीचे सदस्य यांनाही विनंती करतो आपण पुढे यावं. हो, पूजा कदम यांचे आईवडील यांना विनंती करतो आपण पुढे यावं. ऋषी, सूरज